यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। नांदेड जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यामध्ये 4 लाख मेट्रिक टन ऊस गाळप, ऊसाला 2500 रुपये प्रति टन दर। सोलापूरच्या माढ्यामध्ये ऊस गाळप रखडलं, मजुरांच्या तुटवड्यामुळे हजारो एकर ऊस अद्याप शेतातच, शेतकरी चिंताग्रस्त। अमरावतीमध्ये खरेदी केंद्र बंद असल्यानं कापसाचे भाव कोलमडले, प्रत्यक्षामध्ये शासन खरेदी केंद्र सुरू करत नसल्यानं कापसाला 6400 रुपयांपर्यंतचा भाव। अक्कलकोटमध्ये आंबेडकरी समाजाचा आक्रोश मोर्चा, अन्याय आणि अत्याचाराविरोधात भीमनगरपासून काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं समाज सहभागी। नाशिकमध्ये गोदा आरतीसाठी रामकुंडावर 11 चौथळे उभारणार, 2 हायमास्ट आणि भव्य LED स्क्रीनही लावणार। वाराणसीच्या धर्तीवर नाशिकच्या रामकुंडावर गोदावरीची आरती, राज्य सरकारची पहिल्या टप्प्यामध्ये 10 कोटींची मंजुरी। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पाण्यासाठी काळवीट हरणांची भटकंती, वनविभागाने प्राण्यांसाठी तत्काळ पाण्याची सोय करावी, वन्यजीव प्रेमींची मागणी। कोल्हापुरात ग्रामपंचायतीचा विभक्त कुटुंब पद्धतीला चाप, आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीच्या सर्व सोयी सुविधा बंद केल्या जाणार। वडगाव ग्रामपंचायतीमध्ये एकमतानं ठराव मंजूर।